छत्रपती संभाजीनगरमध्ये दोरीला पकडून तरुणांनी चक्क 2 दिवस 2 रात्री जागून काढलेले आहेत। विहिरीत हा तरुण दोरीला पकडून आपला जीव वाचवून इथं होता। या तरुणाच्या पाठीमागे मोकाट कुत्रे लागले। दरम्यान त्याच्यापासून बचाव करत पळत असताना हा तरुण भूमिगत विहिरीमध्ये जाऊन पडला आणि दोरीला धरून त्यानं 2 रात्री उपाशी राहून आपला जीव वाचवला। विहीर ही निर्मनुष्य ठिकाणी आहे, त्यामुळे कुणीही त्याच्या मदतीला आलं नाही। पण तिसऱ्या दिवशी मोहोळ शोधण्यासाठी म्हणून आलेल्या गावकरी आणि पोलिसांच्या मदतीनं या तरुणाला सुखरूपपणे बाहेर काढलं। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी सचिन जिरे यांच्याकडून। सचिन, आता हा तरुण नेमका कुठे आहे आणि नेमकं काय यावेळेला घडलं होतं ज्याच्यामुळे त्याच्यावर अशी वेळ आली? हा जालना येथील तरुण होता। तो कन्नड तालुक्यातील किशोर त्याच्या नातलगांना भेटण्यासाठी गावी आला होता। मात्र गावामधून गावाच्या अलीकडच्या भागामध्ये जो निर्मनुष्य भाग होता, त्या भागातून तो जात असताना त्याच्या पाठीमागे काही मोकाट कुत्रे लागली आणि तो पळत असताना अचानक तो विहिरीमध्ये जाऊन पडला। जवळपास 50 फुटापेक्षा अधिकची खोल ही विहीर होती आणि त्यामध्ये जाऊन पडल्यानंतर तो तिथे दोरी होती, त्या दोरीला पकडूनच तो 2 दिवस आणि 2 रात्र उपाशी ओरड करत त्या जरी लटकत होता। मात्र कुणीही त्याच्या मदतीला धावलं नव्हतं। मात्र 2 तरुण जे होते ते मोहोळ काढण्यासाठी त्या जंगलामध्ये आले होते। त्याच दरम्यान त्या तरुणाला पाहून त्यांनी या गावकऱ्यांच्या मदतीने बाहेर काढलेलं आहे आणि विशेष म्हणजे या तरुणाला कुठलीही इजा झालेली नाही, तो सुखरूप आहे आणि सध्या त्याच्या घरी आहे। मात्र आपण म्हणतोच ना, देव तारीखेला कोण मारी, अशाच प्रश्न या ठिकाणी या गावामध्ये या घटनेवरून आलेला आहे। जी, धन्यवाद सचिन दिलेल्या माहितीसाठी।